श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात सध्या अशी एखादी मनोकामना आहे का, जी अनेक दिवसांपासून पूर्ण होण्याची तुम्ही वाट पाहत आहात? कितीतरी वेळा प्रयत्न केले, देवाकडे प्रार्थना केली, मेहनत घेतली, पण तरीही ते काम जसं अडकलं होतं, तसंच आजही अडकलेलं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत, जो हजारो स्वामी भक्तांच्या मनाशी जोडलेला आहे. अनेक वेळा आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते, जेव्हा सर्व काही योग्य करत असूनही काम पूर्ण होत नाही. नोकरी मिळत नाही, व्यवसायात यश मिळत नाही, लग्न जमत नाही, पैशांची अडचण संपत नाही, घरातील समस्या कमी होत नाहीत किंवा मनातील एखादी मोठी इच्छा वर्षानुवर्षे अपूर्णच राहते. अशा वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी एवढी भक्ती करतो तरी माझी मनोकामना का पूर्ण होत नाही? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या संपूर्ण संदेशात तुम्हाला मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, हा संदेश मध्येच सोडू नका. कारण शेवटच्या भागात आपण स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेला अत्यंत महत्त्वाचा संदेश जाणून घेणार आहोत. तसेच एक असे सोपे नामस्मरण जाणून घेणार आहोत, जे श्रद्धा आणि विश्वासाने केल्याने मनाला शांतता, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून मन शांत ठेवा आणि हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी मनोकामना असते, जी त्याच्या हृदयाच्या अगदी जवळची असते. काही जणांना चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते, काहींना स्वतःचा व्यवसाय यशस्वी व्हावा असे वाटत असते. कोणाची इच्छा स्वतःचे घर असते, तर कोणाला कुटुंबात सुख शांती हवी असते. काही जण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात, तर काही जण आजारातून मुक्त होण्यासाठी स्वामींच्या चरणी नतमस्तक होत असतात. प्रत्येकाची इच्छा वेगळी असते, पण त्या इच्छेमागची भावना मात्र एकच असते, मनापासून केलेली अपेक्षा. परंतु अनेक वेळा असे घडते की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो, दिवस रात्र मेहनत करत असतो, स्वामींचे नामस्मरणही करत असतो, तरीही आपली मनोकामना पूर्ण होत नाही. दिवस जातात, महिने निघून जातात, कधी-कधी वर्षेही निघून जातात. आपण वाट पाहत राहतो, पण परिस्थिती जशीच्या तशी असते. तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागतात. स्वामी माझे ऐकत नाही का? माझ्या प्रार्थनेत काही कमी आहे का? माझे नशीबच खराब आहे का? अशा अनेक विचारांनी मन भरून जाते. पण स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला एक गोष्ट आता शिकवतात, जी म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार नाही, तर योग्य वेळ आल्यावरती घडते. आपण एखादी बीज जमिनीत पेरले, तर दुसऱ्या दिवशी त्याचे झाड होते का? नाही ना. त्यासाठी वेळ लागतो, पाऊस लागतो, सूर्यप्रकाश लागतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम लागतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील प्रत्येक मनोकामनाही योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करत असते. अनेकदा आपल्याला वाटते की उशीर म्हणजे नकार, पण स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवणारा भक्त जाणतो की उशीर म्हणजे नकार नसतं, तर योग्य क्षणाची तयारी असते. कारण स्वामी भक्ताला जे देतात ते योग्य वेळ आणि त्याच्या हिताचंच देतात. आपण फक्त आजचा दिवस पाहतो, पण स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार करतात. म्हणून कधी-कधी ज्या गोष्टीसाठी आपण आतुर असतो, ती लगेच मिळत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ कधीही भक्ताची प्रार्थना दुर्लक्षित करीत नाही. प्रत्येक प्रार्थना त्यांच्या चरणी पोहोचते, प्रत्येक अश्रू त्यांना दिसतो, प्रत्येक वेदना त्यांना जाणवते. पण ते कृपा करताना योग्य वेळ निवडतात. कारण अनेक वेळा आपण ज्यासाठी हट्ट करत असतो, त्यापेक्षा कितीतरी मोठे आणि चांगले काहीतरी आपल्या वाटेला येणार असते. म्हणून जेव्हा तुमची मनोकामना अडकलेली वाटते, तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. माझं काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, स्वामी माझ्यावर रागावले आहेत, असे विचार मनात आणू नका. हे विचार श्रद्धा कमकुवत करतात. श्रद्धा कमी झाली की मन अस्थिर होते आणि अस्थिर मनाला प्रत्येक ठिकाणी अडथळे दिसू लागतात. स्वामी समर्थ म्हणतात, संकटे आणि अडचणी या जीवनाचा शेवट नसतात, ज्या प्रत्येक फक्त आपल्या धैर्याची, श्रद्धेची आणि विश्वासाची प्रतीक्षा आणि परीक्षा करत असतात. स्वामी समर्थ म्हणतात, संकटे आणि अडचणी या जीवनाचा शेवट नसतात, त्या फक्त आपल्या धैर्याची, श्रद्धेची आणि विश्वासाची परीक्षा असतात. जसा सोन्याला अग्नीत तापवल्यावर त्याची चमक वाढते,
तसाच भक्तही संकटातून अधिक मजबूत बनतो. म्हणून जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण होत नाही तेव्हा निराश होण्याऐवजी स्वतःला विचारा, कदाचित स्वामी मला अजून काही शिकवत आहे का? कधी-कधी उत्तर होय असते असं. कारण प्रतीक्षा आपल्याला काहीतरी शिकवते. संयम शिकवते, विश्वास शिकवते, नम्रता शिकवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर पूर्णपणे अवलंबून राहायला शिकवते. जो भक्त या काळातही नामस्मरण सोडत नाही, तोच पुढे जाऊन स्वामींच्या कृपेचे मोठे चमत्कार अनुभवतो. मात्र येथे एक गोष्ट समजून घेणे खूप आवश्यक आहे. फक्त इच्छा व्यक्त करून थांबणे पुरेसे नसते. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, चांगले कर्म, सकारात्मक विचार आणि स्वामींवरील अखंड विश्वास यांचाही तितकीच गरज असते. भक्ती म्हणजे फक्त मागणे नव्हे, तर स्वतःमध्येही चांगले बदल घडवून आणणे होय. जेव्हा भक्त स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो, तेव्हा त्याच्या जीवनातही परिवर्तन सुरू होते. अनेक स्वामी भक्त सांगतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे बदल तेव्हा घडले जेव्हा त्यांनी परिणामाची चिंता सोडून फक्त श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवले. त्या दिवसापासून त्यांच्या मनाला शांतता मिळाली, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आणि हळूहळू त्यांच्या अडकलेल्या कामांनाही गती मिळू लागली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धा आणि सातत्य यांचा परिणाम मनाला नक्कीच सकारात्मक दिशा देऊ शकतो. म्हणून आज जर तुमची एखादी मनोकामना अनेक दिवसांपासून अपूर्ण असेल तर निराश होऊ नका. स्वामींच्या चरणी विश्वासाने नतमस्तक व्हा. प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा आणि मनात एकच भावना ठेवा, स्वामी मला योग्य ते आणि योग्य वेळी द्या. तुमच्या इच्छेवर माझा पूर्ण विश्वास आहे. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न वारंवार येत असतो की मी रोज स्वामींचे नाम घेतो, प्रार्थना करतो, चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करतो, तरी माझी मनोकामना पूर्ण व्हायला इतका वेळ का लागतो? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. कारण जेव्हा मनापासून केलेली प्रार्थना लगेच पूर्ण होत नाही तेव्हा मन थोडं अस्वस्थ होतंच. पण इथे स्वामी समर्थ भक्ताला एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवतात. प्रत्येक विलंब हा शिक्षा नसतो. अनेक वेळा तो योग्य वेळेची तयारी असतो. आपण आपल्या आयुष्याकडे फक्त आजच्या दिवसापासून पाहतो. आपल्या आजची ही अडचण दिसते, आजचे दुःख दिसते, आजची अपूर्ण इच्छा दिसते. पण स्वामी समर्थ संपूर्ण प्रवास पाहतात. कोणती गोष्ट कधी मिळाली तर ती तुमच्या हिताची ठरेल आणि कधी मिळाली तर नुकसान होईल हे त्यांना अधिक चांगले ठाऊक असते. म्हणून भक्ताने फक्त आजचा विचार न करता स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ एखाद्या लहान मुलाला धारदार सुरी आवडली म्हणून तो ती मागू लागला तर आई वडील ती लगेच देतात का? नाही. कारण त्यांना माहीत असते की अजून योग्य वेळ आलेली नाही. मुलाला त्या क्षणी वाटते की माझी इच्छा पूर्ण झाली नाही, पण प्रत्यक्षात आई वडील त्याचे रक्षण करत असतात. त्याचप्रमाणे अनेक वेळा आपल्या काही इच्छा लगेच पूर्ण होत नाही, कारण त्या क्षणी त्या आपल्या हिताच्या नसू शकतात. हे समजण्यासाठी श्रद्धा आणि संयम दोन्ही आवश्यक असतात. काही वेळा आपण ज्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो त्यापेक्षा अधिक चांगला मार्ग स्वामी आपल्या जीवनासाठी तयार करत असतात. पण आपण फक्त एक दरवाजाकडे पाहत असल्यामुळे उघडणारे दुसरे दरवाजे आपल्याला दिसत नाही. म्हणून भक्ताने मन उघडे ठेवले पाहिजे. स्वामींची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असे नाही, ते अनेकदा आपल्या कल्पनेपेक्षाही चांगल्या स्वरूपात मिळू शकते. याच ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. अनेक वेळा आपण देवाकडे प्रार्थना करत असतो, पण त्याच वेळी मनात भीती, शंका आणि नकारात्मक विचारही ठेवत असतो. एक बाजूला आपण म्हणतो, स्वामी माझी मनोकामना पूर्ण करा, आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच म्हणत राहतो, माझ्याने काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्यासाठी चांगले दिवस नाहीत. अशा विरोधाभासी विचारांमुळे मन अस्थिर राहते. स्वामी भक्ताला धैर्य देतात, पण त्या धैर्याचा स्वीकार करण्यासाठी मनही तयार असले पाहिजे. श्रद्धा म्हणजे फक्त संकटात देवाचे नाव घेणं नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती आपल्या मनासारखी नसतानाही विश्वास टिकवून ठेवणे. जेव्हा सर्व काही चांगले चालले असते तेव्हा देवावर विश्वास ठेवणे सोपे असते, पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा तोच विश्वास कायम ठेवणे ही खरी भक्ती असते. स्वामी समर्थांनी नेहमीच भक्तांना धैर्य आणि सातत्य यांचा मार्ग दाखवला. कारण घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात, तर संयमाने चालणारा माणूस योग्य वेळी योग्य ठिकाणीच पोहोचतो. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? सूर्योदय रोज होतो, पण त्याची वेळ निसर्ग ठरवतो. झाडावर फळ येते,
पण तेही ऋतू आल्यावरच. नदी तिच्या वेगाने वाहते, पण ती समुद्रापर्यंत पोहोचते. निसर्गात प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. मग आपल्या जीवनातच सर्व काही आपल्या घाईनुसार का घडावे, अशी अपेक्षा का ठेवावी? स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्ताचा प्रवास वेगळा असतो. म्हणून तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचं आहे. अनेक जण दुसऱ्यांचे यश पाहून निराश होतात. त्याचं काम झालं, पण माझं का नाही, असा विचार मनात येतो. पण प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, प्रयत्न, जबाबदाऱ्या आणि जीवनाचा मार्ग वेगळा असतो. त्यामुळे तुलना केल्याने फक्त दुःख वाढते. स्वामी समर्थ भक्ताला नेहमी स्वतःकडे पाहायला शिकवतात, दुसऱ्यांकडे नाही. कारण प्रत्येकाला मिळणारी कृपा ही त्याच्या जीवन प्रवासानुसार वेगवेगळी असते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वेळा मनोकामना पूर्ण होण्याआधी स्वामी आपल्या स्वभावात बदल घडवू लागतात. ते आपल्याला अधिक शांत बनवतात, अधिक नम्र बनवतात, अधिक मजबूत बनवतात. सुरुवातीला आपल्याला वाटते की काहीच आता बदलत नाही, पण प्रत्यक्षात सर्वात मोठा बदल आपल्या मनात सुरू झालेला असतो. आणि जेव्हा मन बदलते तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते, आणि कृती बदलली की हळूहळू जीवनाची दिशा बदलू लागते. म्हणून जर आज तुमची मनोकामना अडकलेली असेल, तर तिच्याकडे फक्त अडथळा म्हणून पाहू नका. ती कदाचित स्वामींनी दिलेली शिकण्याची संधी असू शकते. हा काळ तुम्हाला अधिक संयमी, अधिक श्रद्धावान आणि अधिक सक्षम बनवत असू शकतो. हा विचार मनात ठेवला तर प्रतीक्षाही हलकी वाटू लागते. म्हणून आज एक संकल्प करा, मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. मी स्वामींचे नामस्मरण सोडणार नाही. मी नकारात्मक विचारांना माझ्यावर राज्य करू देणार नाही. आणि योग्य वेळ येईपर्यंत श्रद्धा आणि माझा विश्वास प्रवास सुरू ठेवेल. अनेक वेळा आपण मनापासून प्रार्थना करतो, स्वामींचे नामस्मरण करतो, मंदिरात जातो, सेवा करतो, तरी मनात एक प्रश्न कायम राहतो, माझी मनोकामना अजूनही का अडकलेली आहे? यामागे फक्त वेळ किंवा परिस्थितीच कारणीभूत असते असे नाही. काही वेळा नकळत आपल्या वागण्यात, विचारांमध्ये आणि दैनंदिन सवयीमध्ये अशा काही चुका होत असतात, ज्या आपल्या मनाला अस्थिर करतात. आणि जेव्हा मन अस्थिर होते तेव्हा श्रद्धाही डळमळू लागते. म्हणून आज आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. सर्वात पहिली चूक म्हणजे अधीर होणे. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते. प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी परिणाम दिसला पाहिजे, असं नाही होत. सर्वात पहिली चूक म्हणजे अधीर होणे. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते. प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी परिणाम दिसला नाही की मनात निराशा येते. काही दिवस नामस्मरण केले की लगेच मोठा आता बदल हवा, अशी अपेक्षा निर्माण होते. पण स्वामी समर्थांचा मार्ग हा संयमाचा मार्ग आहे. जसे एखादे रोप लावल्यावर आपण रोज त्याची मुळे करून पाहत नाही की ती वाढली की नाही, तसेच श्रद्धेलाही वेळ द्यावा लागतो. सातत्याने केलेली प्रार्थना मनाला बळ देते, आणि त्याच बळामुळे माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे अधीर होण्याऐवजी स्वतःला नेहमी आठवण करून द्या की माझे कर्तव्य करत राहील, बाकी सर्व स्वामींवर सोपवे. दुसरी मोठी चूक म्हणजे स्वतःची सतत इतरांशी तुलना करणे. एखाद्याला चांगली नोकरी मिळाली, कोणाचा व्यवसाय वाढला, कोणाचे घर झाले, कोणाच्या आयुष्यात आनंद आला की आपण लगेच विचार करतो, माझ्याच बाबतीत असे का होत नाही? पण प्रत्येक माणसाचा जीवन प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याचा प्रवास पाहून स्वतःची किंमत ठरवू नका. स्वामी समर्थांनी कधीच तुलना शिकवली नाही. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. दुसऱ्याचे यश पाहून प्रेरणा घ्या, पण स्वतःला कमी समजू नका. तिसरी चूक म्हणजे नकारात्मक बोलण्याची सवय. अनेक जण नकळत दिवसभर स्वतःबद्दल नकारात्मक बोलत असतात. माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही, माझं आयुष्य जसंच आहे, अशा वाक्याने सतत पुनरावृत्ती केली जाते. हळूहळू ही वाक्ये मनावर परिणाम करू लागतात. मन जसं विचार करतं तसं वागायला सुरुवात करतं. म्हणून स्वतःबद्दल बोलताना शब्दाची निवड खूप महत्त्वाची असते. संकट असलं तरी आशा सोडू नका, अडचण असली तरी धैर्य सोडू नका. कारण सकारात्मक विचार अडचणी लगेच दूर करतील असे नाही, पण त्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद नक्कीच देतात. चौथी चूक म्हणजे फक्त मागत राहणे आणि कृतज्ञ विसरणे. आपण अनेकदा देवाकडे नवीन गोष्टी मागत राहतो, पण जे आधीपासून मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद देणे विसरतो. विचार करा, तुमच्याकडे श्वास आहे, कुटुंब आहे, 2 वेळचे अन्न आहे, चालण्याची शक्ती आहे, विचार करण्याची क्षमता आहे. या सर्व गोष्टी ही मोठ्या देणग्या आहे. कृतज्ञतेची भावना मनात नम्र बनवते, आणि नम्र मन अधिक शांत असते. शांत मनच श्रद्धा आणि अधिक दृढ होते.
5वी आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे प्रयत्न कमी करून फक्त चमत्काराची वाट पाहणे. स्वामी समर्थांनी कधीच असा आळस शिकवला नाही. त्यांनी भक्ताला धैर्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य शिकवले. जर नोकरी हवी असेल तर अर्ज आता करावे लागतील. व्यवसाय वाढवायचा असेल तर मेहनत घ्यावी लागेल. अभ्यासात आता यश हवे असेल तर अभ्यास करावाच लागेल. प्रार्थना आणि प्रयत्न हे एकमेकांचे साथीदार आहे. फक्त एका गोष्टीवर अवलंबून राहून जीवनात बदल घडत नाही. स्वामींची कृपा अनेकदा योग्य दिशेने प्रयत्न करण्यालाच अधिक स्पष्टपणे जाणवते. याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काही लोक संकट आले की नामस्मरण सुरू करतात आणि परिस्थिती सुधारली की हळूहळू ते विसरून जातात. भक्ती ही फक्त अडचणीच्या दिवसांसाठी नसते. आनंदातही स्वामींचे नामस्मरण असावे आणि दुःखातही स्वामींचे स्मरण असावे. अशी सातत्यपूर्ण भक्ती मनाला स्थिर बनवते. स्वामी समर्थांचा एक अत्यंत सुंदर संदेश आपल्या जीवनातील मार्गदर्शन ठरू शकतो. कर्तव्य करा, श्रद्धा जपा आणि परिणामाची चिंता माझ्यावर सोडा. या भावनेत जीवन जगायला सुरुवात केली की मनातील ताण कमी होऊ लागतो. कारण मग आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडतो आणि आपल्या हातात जे आहे ते प्रामाणिकपणे सुरू करतो. आज या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारा. माझ्या आयुष्यात या चुका होत आहेत का? मी अधीर होतो आहे का? मी स्वतःची तुलना इतरांशी करतो आहे का? मी नकारात्मक बोलतो आहे का? मी मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी प्रार्थनेसोबत प्रामाणिक प्रयत्नही करत आहे का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरेच तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडण्याची दिशा दाखवतील. जेव्हा माणूस स्वतःमध्ये सुधारणा करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या बाहेरील परिस्थितीही हळूहळू बदलू लागते. हा बदल एका रात्रीत होत नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जातो. श्रद्धा, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार हे असे 3 आधारस्तंभ मजबूत असतील तर अडचणीचा काळही एक दिवस संपतो. मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात बाहेरच्या परिस्थितीतून होत नाही, तर ती आपल्या मनातून होते. अनेकांना वाटते की आधी परिस्थिती बदलते, मग मन शांत होईल. पण स्वामी समर्थांचा मार्ग याच्या अगदी उलट असतो. ते शिकवतात की जेव्हा मन शांत, स्थिर आणि विश्वासाने भरलेले असते, तेव्हा माणूस संकटातही योग्य निर्णय घेऊ शकतो आणि योग्य आता निर्णयच हळूहळू जीवनाला आता योग्य दिशेने घेऊन जातात. म्हणूनच जर तुमची एखादी आता मनोकामना अनेक दिवसांपासून अडकलेली असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या मनाकडे पहा. कारण अनेक वेळा बाहेर अडथळे कमी आणि मनातले अडथळे जास्त असतात. भीती, शंका, अस्वस्थता, राग, निराशा, सततची चिंता आणि भविष्याची काळजी या भावना मनावर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात की आपण स्वतःची शक्ती कमी करून घेतो. स्वामी समर्थ नेहमी आता भक्ताला एक गोष्ट शिकवतात. मन जिंकलं तर अर्धी लढाई तिथे जिंकली जाते. कारण मन शांत असेल तर अडचण मोठी असली तरी मार्ग दिसतो. पण मन अस्थिर असेल तर छोटासा प्रश्नही पर्वतासारखं वाटू लागतो. विचार करा, जेव्हा एखाद्या तलावातील पाणी पूर्णपणे शांत असते तेव्हा त्यात आकाश अगदी स्पष्ट दिसते. पण त्याच पाण्यात जर सतत लाट उठत असतील तर काही स्पष्ट दिसत नाही. आपल्या मनाचंही अगदी तसंच असतं. जेव्हा मनात चिंता, भीती आणि नकारात्मक विचारांची वादळ सुरू असतात तेव्हा योग्य मार्गही दिसत नाही. पण जेव्हा मन शांत होतं तेव्हा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच स्वामी समर्थांच्या भक्ताने सर्वप्रथम मन शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात समस्या नसतील. समस्या असतीलच, पण त्या समस्यापेक्षा तुमचा विश्वास मोठा झाला पाहिजे. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच गोष्ट सांगा, आजचा दिवस मी स्वामींना अर्पण करतो. जे काही होईल त्यात मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन. हा साधा विचारसुद्धा मनावर मोठा परिणाम करू शकतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती सोडणे. अनेक जण भविष्याची इतकी चिंता करतात की वर्तमानातील संधी त्यांच्या हातून निसटतात. जर माझं आता काम झालं नाही तर, जर अपयश आलं तर, जर माझी इच्छा कधीच पूर्ण नाही झाली तर, अशा प्रश्नाने मन थकून जातं. पण स्वामी समर्थ भक्ताला भीती नाही तर धैर्य देतात. कारण भीती माणसाला थांबवते तर विश्वास पुढे चालायला शिकवतो. मनाची तयारी म्हणजे फक्त सकारात्मक विचार करणे नाही. मनाची तयारी म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्गावर चालत राहण्याचा निर्धार. एखाद्या शेतकऱ्याला पेरणी केल्यावरती रोज पाऊस पडेल याची खात्री नसते, तरी तो मेहनत करतो कारण त्याला आशा असते. त्याचप्रमाणे भक्तानेही प्रयत्न करत राहिले पाहिजे. परिणाम कधी मिळेल हे स्वामींवर सोपवायचं, पण प्रयत्न कधीच थांबवायचे नाहीत. स्वामी समर्थांच्या जीवनातील एक मोठासा संदेश म्हणजे श्रद्धा.
श्रद्धा म्हणजे स्वामींवर विश्वास. त्यामुळे या आता गोष्टी ज्या भक्ताच्या जीवनात येतात त्याचं मन मजबूत होऊ लागतं आणि मजबूत मन कोणत्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण करतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आणखी एक मोठी समस्या आहे मन सतत विचलित होणे. मोबाईल, चिंता, कामाचा ताण, इतरांच्या आयुष्याची तुलना, सोशल मीडियावरील गोष्टी या सगळ्यांमुळे मनाला एक क्षणही शांतता मिळत नाही. म्हणून दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा. स्वामींचं नाव घ्या, शांत बसा, खोल श्वास घ्या, मनातील गोंधळ हळूहळू कमी होऊ द्या. ही काही मिनिटे तुमच्या मनाला नव्याने उभं राहण्याची शक्ती देऊ शकते. याचबरोबर क्षमा करण्याची सवयही मनाला हलकं करते. अनेक जण जुन्या दुःखांना, अपमानाला किंवा रागाला घट्ट धरून बसतात, पण राग सर्वात जास्त नुकसान ज्याच्या मनात असतो त्याचाच करतो. म्हणून शक्य असेल तिथे तर क्षमा करा. याचा अर्थ चुकीचं समर्थन करणं नाही, तर स्वतःच्या आता मनाला त्या ओझ्यातून मुक्त करणं होय. हलकं मन श्रद्धेला आता अधिक जवळ येतं. स्वामी समर्थांचा भक्त ओळखायचा कसा? तो संकटातही घाबरत नाही, तो अडचणींना नाकारत नाही, पण यांच्या पुढे हारही मानत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता असते, कारण त्याला तर माहिती असतं की प्रत्येक दिवस मी एकटा नाही आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ही भावना मनाला इतकं मोठं बळ देते की अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीही आता माणूस पुन्हा उभा राहू शकतो. म्हणून आजपासून एक छोटासा नियम करा. सकाळी डोळे उघडता सर्वप्रथम चिंता आठवू नका. सर्वप्रथम स्वामींचं नाम घ्या. दिवसाची आता सुरुवात तक्रारीने नाही तर कृतज्ञतेने करा. दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही तर कृतज्ञतेने करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसाभरात जे काय मिळालं आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. या छोट्या सवयी हळूहळू मनात मोठा बदल घडवू लागतात. लक्षात ठेवा, मनोकामना पूर्ण होण्यापूर्वी अनेकदा स्वामी भक्तांचं मन तयार करतात, कारण कमकुवत मनाला मोठं यशही सांभाळता येत नाही. पण मजबूत मन अडचणही पेलतं आणि आनंदही नम्रपणे स्वीकारतं. म्हणून मनाची तयारी हीच प्रत्येक कृपेची पहिली पायरी आहे. स्वामी समर्थांच्या चरणी जो भक्त मनापासून शरण जातो त्याला एक गोष्ट हळूहळू अनुभवातून समजू लागते. स्वामी प्रत्येक आता वेळी चमत्कार करूनच मदत करत नाही, तर अनेकदा ते आपल्या विचारांमध्ये, आपल्या धैर्यात आणि आपल्या निर्णयामध्ये बदल घडवून आणतात आणि हाच बदल पुढे जाऊन जीवन बदलण्याचे कारण ठरतो. म्हणून आज आपण स्वामी समर्थांचा असा एक प्रेरणादायी संदेश समजून घेणार आहोत, जो प्रत्येक भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावा. स्वामी समर्थ जणू आपल्या आता प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, ऐकण्यासाठी शब्द नाहीत, तर जगण्यासाठी आहेत. कारण जेव्हा माणसाला वाटू लागते की आता तो एकटा नाही, तेव्हा त्याच्यात आता अशक्य वाटणाऱ्या संकटाशी लढण्याची ताकद निर्माण होते. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखं वाटतात. एकीकडे आता आर्थिक अडचण, दुसरीकडे घरातील चिंता, कामात अपयश, मनात असंख्य प्रश्न आणि अशा वेळी माणूस विचार करतो, आता पुढे काय? पण हाच तो क्षण असतो जिथे स्वामी भक्ताची परीक्षा घेत असतात. कारण संकट हे भक्ताला तोडण्यासाठी नसते, ते आता त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीच असे सांगितले नाही की त्यांच्या आता भक्ताच्या आयुष्यात अडचणी येणार नाही, पण त्यांनी आता नेहमीच असा संदेश दिला की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी श्रद्धा त्याहून मोठी ठेवा. कारण अडचण तात्पुरती असते, पण श्रद्धा कायमची असते. अनेक वेळा आपण एक बंद झालेल्या दाराकडे इतकं लक्ष देऊन बसतो की आपल्या बाजूला उघडणारे नवीन दार आपल्याला दिसत नाही. जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही, तेव्हा आपण त्याला अपयश समजतो. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की त्या वेळेला विलंब किंवा नकार आपल्या हिताचाच होता. पण स्वामी भक्ताला वर्तमानात धीर ठेवायला शिकवतात. आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात ते कायमची नाहीत. आज जी मनोकामना अडकलेली वाटते ती आता कायम अडकून राहणार नाही. ही वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात आणि आयुष्यही बदलतं. पण या सगळ्यात बदलण्यामध्ये एक गोष्ट कायम ठेवायची आहे, ती म्हणजे स्वामींवरतील विश्वास. स्वामी समर्थांचा आणखी एक सुंदर संदेश असा आहे की कर्तव्य करत राहा, फळाची चिंता करू नका. आपण अनेकदा परिणामाच्या चिंतेत इतके अडकून जातो की वर्तमानातील प्रयत्नही कमकुवत होतात. परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच विद्यार्थी घाबरतात, तर अभ्यासावर परिणाम होतो. शेतकरी आता पेरणी करून रोज पिकाची चिंता करत बसला तर पीक लवकर वाढत नाही. त्याचप्रमाणे भक्तांनीही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे आणि परिणाम स्वामींवर सोपवला पाहिजे. याच ठिकाणी विश्वास आणि आळस यामधला फरक आता समजून घेणे आवश्यक आहे. काही लोक म्हणतात स्वामी आहेत ना, ते सर्व करतील आणि मग स्वतः प्रयत्नच करत नाही.
पण हा स्वामींचा संदेश नाही. स्वामी भक्ताला कर्म करण्याची प्रेरणा देतात. कारण जे आता हात जोडतात त्यांनीच गरज पडली तर मेहनतीसाठी हातही पुढे केले पाहिजे. प्रार्थना आणि प्रयत्न हे दोन्ही एकत्र चालले तर जीवनातील बदल घडण्याची शक्यता अधिक वाढते. स्वामी समर्थांच्या भक्ताच्या जीवनात एक विशेष गुण असतो. तो संकटातही आशा सोडत नाही, कारण त्याला माहीत असतं की आजचा अंधार कायमचा नाही. जशी प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते, तसेच प्रत्येक कठीण काळानंतर नवीन संधी येते. म्हणून संकटात स्वतःला संपलेलं समजू नका. कदाचित हीच वेळ तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत असते. अनेक भक्त सांगतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे बदल तेव्हा सुरू झाले जेव्हा त्यांनी तक्रार करणं कमी केलं आणि विश्वास वाढवला. त्यांनी परिस्थितीशी लढणं थांबवलं नाही, पण परिस्थितीबद्दल सतत दुःख व्यक्त करणं थांबवलं. त्यांनी अनेक आता दिवसांची सुरुवात स्वामीच्या नावाने केली, प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले आणि हळूहळू त्यांच्या आता जीवनात सकारात्मक बदल आता दिसू लागले. प्रत्येकाचा आता वेगळा असू शकतो अनुभव, पण एक गोष्ट समान असते, विश्वास मनात स्थैर्य देतो. आज जर आता तुमच्या मनात निराशा असेल तर एक क्षण डोळे मिटा आणि मनापासून स्वामींना सांगा, स्वामी, मला माझी मनोकामना कधी आता पूर्ण होईल हे माहीत नाही, पण माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. परिस्थिती आता बदलण्याआधी माझं मन मजबूत करा. योग्य मार्गावरही आता चालण्याची बुद्धी, संकटाला आता सामोरे जाण्याचा धैर्य आणि तुमच्या कृपेवर अढळ आता श्रद्धा मला द्या. ही प्रार्थना मनापासून केली तर कदाचित बाहेरच्या परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनात एक आता नवीन शक्ती निर्माण होईल आणि अनेक वेळा ही शक्ती माणसाला त्याच्या अडकलेल्या मनोकामापर्यंत घेऊन जाते. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा खरा चमत्कार फक्त परिस्थिती बदलण्यात नाही, तर भक्ताला परिस्थितीपेक्षा अधिक मजबूत बनवण्यात आहे. जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा अशक्य वाटणारे मार्गही हळूहळू उघडे होऊ लागतात. जेव्हा एखाद्या मनोकामना आता खूप दिवसांपासून आता अपूर्ण राहते, तेव्हा अनेक लोक मोठमोठे उपाय शोधू लागतात. कोणीतरी आता काही सांगितलं की ते करतात, दुसरा एखादा आता नवीन उपाय सांगतो तर तोही आता करून पाहतात. पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट एक मात्र विसरली जाते, ती म्हणजे सातत्य. स्वामी समर्थांच्या भक्तीसाठी मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा रोज मनापासून केलेली छोटी साधना अधिक महत्त्वाची असते. स्वामी समर्थांना बाह्य दिखावा नको असतो, त्यांना तुमच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. तुमच्याकडे मोठं मंदिर आहे की नाही, मोठी पूजा करतात की नाही, यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल किती प्रेम, विश्वास आणि नम्रता आहे याला अधिक महत्त्व असतं. म्हणून जर तुमची एखादी मनोकामना अनेक दिवसापासून अडकलेली असेल तर सर्वप्रथम तुमच्या जीवनात एक छोटासा नियम आणा. हा नियम कठीण नाही, पण सातत्याने पाळला तर तो तुमच्या मनात एक सकारात्मक बदल घडू शकतो. प्रत्येक सकाळी जाग आल्यावरती मोबाईल हातात घेण्यापूर्वी फक्त काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि मनापासून स्वामी समर्थांचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात चिंता, बातम्या किंवा सोशल मीडियाने करण्यापेक्षा स्वामींच्या नावाने केली तर मनाला वेगळी शांतता मिळते. त्या क्षणी मनात एवढीच भावना ठेवा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. यानंतर शक्य असेल तर देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा. दिवा हा फक्त एक परंपरा नाही, तर तो आपल्या आता मनातील अंधार दूर करण्याचा प्रतीक असतो. दिव्याची आता ज्योत पाहताना काही क्षण शांत राहा. त्या प्रकाशाकडे आता पाहून मनात असा विचार करा की जसा हा प्रकाश अंधार दूर करतो, तसं स्वामी माझ्या मनातील भीती, शंका, निराशा दूर करत आहेत. त्यानंतर काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दाची पुनरावृत्ती नाही, नामस्मरण म्हणजे मनाला स्वामींच्या चरणी स्थिर करणं. जर त्यावेळी मन दुसरीकडे आता जात असेल तरी स्वतःवर राग करू नका. पुन्हा प्रेमाने मन स्वामींकडे आणा. मन भटकणं स्वाभाविक आहे, पण त्याला योग्य पुन्हा दिशेला आणणं ही साधना आहे. दिवसभरात कितीही आता काम असलं, कितीही धावपळ असली, तर प्रत्येक काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. कारण स्वामींची सेवा ही फक्त देवळातच होत नाही, आपल्या कर्तव्याचं प्रामाणिक पालन करणं ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. घरातील जबाबदाऱ्या असो, नोकरी असो, व्यवसाय असो किंवा अभ्यास, जे काम तुमच्याकडे आहे ते मनापासून करा, कारण प्रामाणिक कर्म हीच खरी भक्ती आहे. दुसरी एक सुंदर सवय म्हणजे दिवसातून काही वेळ आता स्वतःच्या शब्दांकडे लक्ष देणं. आपण नकळत आता किती नकारात्मक बोलतो याचा विचार करा. जर शक्य असेल तर आजपासून एक नियम करा, स्वतःबद्दल किंवा आपल्या भविष्याबद्दल निराशाजनक वाक्य बोलायचं नाही. अडचण आली तरी म्हणायचं, स्वामी माझ्यासोबत आहेत, मी प्रत्येक प्रयत्न करत राहीन.
हा विचार मनात नवीन आशा निर्माण करतो. संध्याकाळी दिवस संपताना पुन्हा काही मिनिटे स्वामींच्या चरणी बसा. दिवसभरात आता काही चांगलं झालंय, काय चूक झाली आहे याचा शांतपणे विचार करा. चूक झाली असेल तर मनापासून क्षमा मागा. चांगले घडलं असेल तर याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ही सवय मनाला नम्र बनवते आणि हळूहळू अहंकार कमी करू लागते. आणखी एक महत्त्वाची साधना म्हणजे दुसऱ्याला शक्य तितकी मदत करणं. मदत म्हणजे नेहमी पैशांचीच असते असं नाही. एखाद्याला चांगले शब्द बोलणं, दुःखी माणसाला ऐकून घेणं, वृद्धाला मदत करणं, भुकेलेला अन्न देणं किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं ही सुद्धा आता मोठी सेवा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्यासाठी खूप शुभ दिवस आहे. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. ज्या गोष्टीची तू खूप दिवस वाट पाहत होतास ती आता तुझ्या समोर येईल. तुझ्या मेहनतीला योग्य तो मान मिळेल आणि तुझ्या जीवनात आनंदाचे दिवस सुरू होतील. तुझ्या नशिबाचे चक्र आता बदलत आहे. चिंता सोड आणि आनंदाने पुढे जा, कारण स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर आहे. तुझ्या संधीची वाट पाहत आहेस, ती तुला मिळणार आहे. तुझ्या घरात सुख शांती नांदेल. तुझ्या हातात पैसा येईल आणि तुझे प्रत्येक काम यशस्वी होईल. तुझ्या मनातील भीती आता दूर होईल. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे नाहीसे होतील आणि तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल. तू मनापासून प्रयत्न करत राहा, कारण आता वेळ तुझ्या बाजूने आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आता काहीच वेळ बाकी आहे. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होत आहे, त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही. तुझ्या मेहनतीचा योग्य तो मोबदला तुला मिळेल. तुला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील. मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या जीवनात मंगलच घडेल. आजपासून तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. तुला तुझ्या प्रयत्नांचे मोठे यश मिळेल. तुझ्या नशिबाची साथ तुला मिळणार आहे आणि तुझे दिवस चांगले जाणार आहेत. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे कोणतीही चिंता मनात ठेवू नकोस. फक्त श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या जीवनातील सर्व संकटे आता दूर जातील आणि तुझ्या घरात समाधान राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या हातून चांगले कामे घडतील. लोक तुझी प्रशंसा करतील आणि तुझ्या मेहनतीला मान्यता मिळेल. तुझ्या कुटुंबाला सुख लाभेल आणि तुझे भविष्य उज्ज्वल होईल. प्रत्येक गोष्टीत तुला यश मिळेल. फक्त माझ्या नावाचा जप करत राहा आणि चांगले दिवस आणि चांगले विचार मनात ठेव. तुझ्या जीवनात नेहमी चांगलेच होईल. आता तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण वाढणार आहेत. तुझ्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. तुला प्रत्येक गोष्टीची चिंता होणार नाही, ती आता दूर होईल. तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि तुझ्या हातात मोठे यश येईल. तुझ्या घरात समृद्धी राहील आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्णता मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. तुला लवकरच आनंदाची बातमी मिळेल. ज्या गोष्टीसाठी तू आजपर्यंत प्रयत्न करत होतास ती आता तुझ्या हातात येईल. तुझ्या जीवनातील दुःख, चिंता आणि अडचणी आता दूर होतील. फक्त श्रद्धा ठेव. मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. तुझ्या मेहनतीला आता यशाची जोड मिळणार आहे. जे तुला अशक्य वाटत होते ते आता सहज शक्य होईल. तुझ्या घरात सुख समृद्धी राहील. तुझ्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा असेल आणि सर्व काही चांगले घडेल. मनातून शंका काढून टाक आणि आत्मविश्वासाने पुढे चल. तुझ्यासाठी नवीन संधी येणार आहेत आणि त्या तुला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होत आहेत. तुझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. तुला जे हवे आहे ते तुला नक्की मिळेल. मी तुझ्यावर कृपा केली आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट आता तुला अडवू शकणार नाही. तुझ्या घरात शांतता, आनंद आणि भरभराट राहील. तुझे प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जाईल. तुझ्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहेस, ती तुला काही क्षणात मिळेल. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि तुझे स्वप्न साकार होईल. तुला पैशाची कमतरता भासणार नाही. तुझ्या हातात धन संपत्ती येईल. तुझ्या व्यवसायात, नोकरीत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात तुला मोठे यश मिळेल. तुझ्या मेहनतीचे चीज होईल आणि तुझी प्रतिष्ठा वाढेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू कोणत्याही अडचणीला घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे.
तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तुझे मन शांत राहील. मी तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. तुला प्रत्येक मार्गावर यश मिळेल. तुझ्या घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढेल. तुला अपेक्षित असलेली संधी मिळेल आणि तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता होईल. तुझ्या जीवनात पैशाची भरभराट होईल आणि तुला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. तुझ्या प्रयत्नांना आता अपार यश मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील प्रत्येक संकल्प आता पूर्ण होणार आहे. फक्त श्रद्धा आणि धैर्य ठेव. मी तुझ्या सोबत आहे आणि सदैव राहील. तुझ्या जीवनात यश, आनंद आणि समाधान नांदो. तुझ्या वाटेला फक्त चांगल्या गोष्टी येतील. तुला जे वाटते तेच सत्यात उतरेल आणि तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवीन सुरुवात येईल. ज्या गोष्टीसाठी तू वाट पाहत होतास त्या तुझ्या दारात येऊन उभ्या राहतील. चिंता करण्याची गरज नाही. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला योग्य मार्ग दाखवीन. तुझ्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहेत. यश, समृद्धी आणि आनंद तुला लवकरच मिळणार आहे. तुझ्या मेहनतीचा योग्य तो सन्मान होईल. तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे. जिथे तुला अडचणी वाटत होत्या तिथे आता मार्ग खुले होतील. तुझ्या हातात पैसा येईल आणि तुझे आर्थिक जीवन स्थिर होईल. तुझ्या घरात समाधान आणि शांती राहील. तुझे नशिबाचे चक्र आता बदलत आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू मनापासून प्रयत्न करत राहा, कारण तुझ्या प्रत्येक कष्ट फळाला येणार आहे. तुला कुठेही अपयश येणार नाही. माझ्या कृपेने तुझे सर्व कार्य सिद्धीस जाईल. तू ज्या गोष्टीची वाट पाहत आहेस ती तुला आज मिळेल. मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवणार आहे. तुझ्या आयुष्यात मोठे परिवर्तन होईल. तुझे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. तुझ्या मनातील भीती, शंका आणि चिंता दूर होणार आहेत. तू सकारात्मक विचार कर आणि पुढे चालत राहा. माझ्या कृपेने तुझा मार्ग सोपा होईल आणि तुझ्या सर्व आयुष्य आनंदाने भरून जाईल. तुला जे काही मिळावे असे वाटत होते ते आता प्रत्यक्षात घडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या कुटुंबात सुख आणि समाधान राहील. तुझ्या घरात मांगल्य, प्रेम आणि ऐक्य वाढेल. तुझ्या व्यवसायात आणि किंवा नोकरीत प्रगती राहील. त्यामुळे तुला मोठी संधी मिळेल आणि ती तुला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. तुझ्या प्रयत्नांना यशाची साथ मिळेल आणि तुला प्रत्येक गोष्टीत उत्तम फळ मिळेल. आजपासून तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या संपणार आहेत. तुझ्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुला चांगले यश मिळेल. तुझ्या हातात पैसा, मान सन्मान आणि समृद्धी असेल. तुझ्या मेहनतीला आता योग्य फळ आणि योग्य दिशा मिळणार आहे आणि तुला इच्छित यश प्राप्त होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त श्रद्धा ठेव आणि पुढे जात राहा. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक कार्याला माझा आशीर्वाद आहे. तुझ्या आयुष्यात केवळ चांगल्या गोष्टी घडतील. माझ्या नावाचा जप करत राहा आणि आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट हाताळ. तुला निश्चित मोठे यश मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात प्रकाशाची नवीन किरणे येणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत प्रयत्न प्रार्थना करत होतास त्या आता पूर्ण होणार आहेत. तुझ्या वाटेला केवळ आनंद आणि समाधान येईल. काळजी करू नकोस. काळजी सोडून दे, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मन शांत ठेव. आजपासून तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज घडतील. तुझ्या मेहनतीला योग्य तो न्याय मिळेल. तुझे प्रयत्न, तुझे मन ज्या सुखाच्या शोधात होते ते सुख आता तुझ्या दारात उभे आहे. तुझ्या हातात पैसा येईल. तुझे घर धनधान्याने भरलेले राहील. तुझ्या कुटुंबात शांती, समाधान आणि प्रेम वाढेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त धैर्य ठेव. मी तुझ्या सोबत आहे. मी तुला तुझ्या मार्गावर यश देणार आहे. तुझे सर्व संकटे आता दूर होतील. तुला मोठे यश मिळेल. तुला नाव, पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. तुला जी संधी हवी होती ती आता तुझ्या समोर येईल. फक्त योग्य क्षण ओळख आणि त्याचा फायदा करून घे. तुझ्या जीवनात सकारात्मक बदल येणार आहेत.
तुझ्या मनातील शंका दूर होईल, तुझ्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुला जी इच्छा मनापासून होती ती आता पूर्ण होणार आहे. तुला अपार आनंद मिळेल. तुझ्या आयुष्यात चांगले मित्र, चांगले सहकारी आणि शुभचिंतक मिळतील. प्रत्येक ठिकाणी तुझा सन्मान होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता मागे वळून पाहू नकोस, पुढे जा, कारण तुझ्यासाठी यश वाट पाहत आहे. मी तुझ्या मार्गातील काटे दूर करत आहे. तुला मिळणाऱ्या संधीचा फायदा घे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. तुला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. फक्त माझे नाव घेत जा. तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या नाहीशा होतील. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तुला ज्या गोष्टीची वाट पाहत होतास ती तुला मिळणार आहे. तुला आर्थिक समृद्धी लाभेल. तुझ्या घरातील चांगली बातमी येईल. त्यामुळे तुझ्या जीवनात प्रत्येक दिवस आनंदाचा असेल. तुझ्या हातून चांगले कर्म घडेल आणि त्याचे तुला भरभरून फळ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक यशामध्ये माझी कृपा असेल. तुझ्या मनातील सर्व चिंता आता दूर होतील. तू निर्धास्त राहा आणि आनंदाने पुढे जा. तुझ्या हातून मोठे कार्य घडणार आहे. मी तुझ्या कष्टांना यशामध्ये परिवर्तित करणार आहे. स्वामी समर्थांचा मार्ग हा करुणेचा आणि प्रेमाचा मार्ग आहे. जे मन दुसऱ्यांसाठीचा चांगला विचार करतं ते मन स्वतःही अधिक शांत होतं. याचबरोबर आणखी गोष्ट लक्षात ठेवा, साधना ही भीतीपोटी करू नका. हे केलं नाही तर वाईट होईल या भावनेने भक्ती करू नका. भक्ती प्रेमाने करा. जर आता जसं एखाद्या मूल आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवतं तसाच आता विश्वास स्वामींवरती ठेवा. प्रेमाने केलेली प्रार्थना मनाला अधिक जवळून स्पर्श करते. कधी कधी आता तुम्हाला असे वाटेल की मी इतके तर दिवस ही साधना करतोय पण अजून काही बदल दिसत नाही. अशा वेळी निराश होऊ नका, कारण सर्वात मोठा बदल आधी मनात घडतो आणि नंतर परिस्थितीत दिसू लागतो. ज्या दिवशी तुम्ही संकटातही शांत राहायला शिकाल, ज्या दिवशी अडचणीतही विश्वास सोडणार नाही, त्या दिवशी समजा स्वामींची कृपा तुमच्या मनावरती काम करू लागली आहे. म्हणून रोजची आता साधना म्हणजे मोठे विधी आता नव्हे, ती म्हणजे सकाळी आता स्वामींचं स्मरण, प्रामाणिक कर्तव्य, सकारात्मक विचार, दुसऱ्यांबद्दल करुणा, संध्याकाळची कृतज्ञता आणि दिवसाच्या आता प्रत्येक क्षणी स्वामी समर्थ माझ्या आता पाठीशी आहे ही भावना जिवंत ठेवणं. या छोट्या सवयी दिसायला साध्या असल्या तरी त्या मनाला मजबूत बनवतात आणि मजबूत मनच मोठ्या मनोकामना पूर्ण होण्याच्या प्रवासात सर्वात मोठा आधार ठरतं. जेव्हा भक्त स्वामी समर्थांच्या चरणी उभा राहतो तेव्हा त्याच्या मनात अनेक इच्छा, अनेक चिंता आणि अनेक आता प्रश्न असतात. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात आता यश हवं असतं, कोणाला कुटुंबात सुख शांती हवी असते, तर कोणाला एखाद्या आजारातून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना असते. या प्रत्येक आता भक्ताची मनोकामना वेगवेगळी असते. पण एक प्रश्न मात्र जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो, स्वामींसमोर माझी मनोकामना नेहमी कशी व्यक्त करावी. अनेक जण रोज तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहतात. काही जणांना वाटतं की जास्त वेळ आता मागितलं तर स्वामी लवकर ऐकतील, तर काही जण इतके निराश होतात की शेवटी प्रार्थनाच करणं बंद करतात. पण खऱ्या भक्तीचा मार्ग यापैकी कोणताही नाही. स्वामी समर्थांना आपल्या मनातील प्रत्येक भावना आधीच माहीत आहे अशी भक्तांची श्रद्धा असते. त्यामुळे प्रार्थना म्हणजे स्वामींना आपल्या अडचणींची माहिती देणं नव्हे. प्रार्थना म्हणजे स्वतःचं मन त्याच्या चरणी अर्पण कर. आपण बोलतो हे शब्द महत्त्वाचे असतात, पण त्याहून अधिक महत्त्वाचं असतं ती त्या शब्दांमागची भावना. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर उभे राहता तेव्हा सर्वप्रथम तुमचं मन शांत करा. घाईघाईने मागण्या सांगू नका. काही क्षण फक्त स्वामींकडे पहा. मनातील गोंधळ शांत होऊ द्या आणि मग अगदी साध्या शब्दात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. स्वामींना मोठमोठे शब्द नको असतात, त्यांना मनापासून बोललेले साधे शब्द प्रिय असतात. तुम्ही मनात आता असं म्हणू शकता, स्वामी, माझ्या मनात एक इच्छा आहे, ती तुम्हाला माहितीच आहे. मी माझे प्रयत्न करत आहे. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटासमोर जाण्याचा धैर्य आणि तुमच्या इच्छेवरती विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. जे माझ्या हिताचं असेल ते योग्य वेळी माझ्या आयुष्यात घडू द्या. अशी प्रार्थना माणसाला नम्र बनवते, कारण त्यामध्ये हट्ट नसतो, विश्वास असतो, त्यामध्ये भीती नसते, समर्पण असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये स्वामींच्या इच्छेचा स्वीकार असतो. अनेक वेळा आपण प्रार्थना करताना अट घालतो, हे काम झालं तर मी हे करीन, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी ते करीन. पण खरं भक्ती आता व्यवहार नसते, ती प्रेमाचं नातं असतं. जसं लहान मुलं आपल्या आईवडिलांवर अटी घालत नाही, तसंच भक्ताने स्वामींवरती निस्वार्थ विश्वास ठेवला पाहिजे.
याचबरोबर आणखी गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मनोकामना व्यक्त केल्यानंतर सतत तिची आता चिंता करत राहू नका. कारण जेव्हा आपण प्रत्येक क्षणी फक्त त्याच विचारात अडकून बसतो, तेव्हा मनाला शांतता मिळत नाही. प्रार्थना करा, प्रयत्न करा आणि नंतर स्वतःला सांगा, आता हे सर्व स्वामींच्या चरणी सोपवलं आहे. हा विचार मनावरील मोठं ओझं हलकं करतो. अनेक भक्तांना असं वाटतं की जर त्यांनी ती रोज इच्छा सांगितली नाही तर स्वामी विसरतील. पण स्वामींना विस्मरण नसतं, विस्मरण आपल्याला असतं. आपणच अनेकदा इच्छा विसरतो, संयम विसरतो आणि विश्वास विसरतो. म्हणून रोज तीच मागणी करण्यापेक्षा रोज तोच विश्वास जागा ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. प्रार्थना करताना दुसऱ्याचं वाईट कधीही मागू नका. माझं भलं होण्यासाठी अमुक व्यक्तीचं नुकसान होऊ दे, अशी भावना भक्तीच्या मार्गाशी जुळत नाही. स्वामींच्या चरणी नेहमी स्वतःच्या कल्याणाची भावना ठेवावी. कारण जे मन दुसऱ्यांसाठी चांगले विचार करतं, तेच मन अधिक निर्मळ असतं. तसंच प्रार्थना ही फक्त संकटाचे वेच करू नका. अनेक जण अडचण आली की स्वामींना आठवतात, पण अडचण दूर झाली की विसरून जातात. खऱ्या भक्ताची ओळख अशी असते की तो आनंदातही स्वामींचे आभार मानतो आणि दुःखातही स्वामींचा हात सोडत नाही. अशी सातत्यपूर्ण भक्ती मनाला अधिक स्थिर बनवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना तुमच्या आवाजाचा मोठेपणा महत्त्वाचा नाही, तुमच्या श्रद्धेची खोली महत्त्वाची आहे. डोळ्यातून आलेला एक प्रामाणिक अश्रू, मनापासून उच्चारलेले एक नामस्मरण आणि निस्वार्थ भावनेने केलेली एक प्रार्थना अनेकदा आता मोठमोठ्या शब्दापेक्षा अधिक प्रभावी ठरते. म्हणून आजपासून जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींसमोर उभे राहाल, तेव्हा घाई करू नका. काही क्षण आता शांत बसा, मन मोकळं करा, तुमची मनोकामना प्रेमाने सांगा आणि शेवटी एक वाक्य नक्की म्हणा, स्वामी, माझ्या इच्छापेक्षा तुमची इच्छा श्रेष्ठ आहे. जे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या हिताचं असेल तेच योग्य वेळी घडू द्या, मला ते स्वीकारण्याची शक्ती द्या. ही भावना भक्ताला आतून मजबूत बनवते. कारण त्यानंतर तो फक्त परिणामाची वाट पाहत नाही, तर नव्या उत्साहाने आपले प्रयत्न सुरू ठेवतो. आणि जेव्हा प्रयत्न, श्रद्धा, संयम आणि समर्पण एकत्र येतात, तेव्हा माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल हळूहळू दिसू लागतात. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, स्वामींची कृपा सुरू झाली आहे, हे कसं ओळखायचं? अनेकांना आता असं वाटतं की आपण कृपा म्हणजे लगेच आता मोठा चमत्कार घडला पाहिजे, अडकलेलं काम एका दिवसात पूर्ण झालं पाहिजे किंवा आयुष्यात एका क्षण असाच बदलला पाहिजे. पण अनेक वेळा स्वामींची कृपा मोठ्या घटनांमधून नव्हे तर छोट्या छोट्या बदलांमुळे जाणवू शकते. हे बदल इतके शांतपणे घडतात की सुरुवातीला आपल्याला त्यांची जाणीवही होत नाही. सर्वात पहिला संकेत म्हणजे मनाला मिळणारी शांतता. आधीची गोष्ट सतत त्रास देत होती, त्याच गोष्टीकडे आता पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू लागतो. समस्या तशीच असते, पण तिच्यामुळे होणारी घालमेल कमी होऊ लागते. पूर्वी जिथे रातभर आता झोप लागत नव्हती, तिथे आता मन हळूहळू शांत होऊ लागतं. ही शांतता बाहेरून कोणी देऊ शकत नाही. ती श्रद्धा, विश्वास आणि सातत्यपूर्ण साधनेतून निर्माण होते. दुसरा संकेत म्हणजे योग्य विचार मनात येऊ लागतात. अनेक वेळा आपण अडचणीत असताना घाईघाईने निर्णय घेतो, पण जेव्हा मन स्थिर होऊ लागतं तेव्हा निर्णय अधिक समजूतदार होतात. आधी जे अशक्य वाटत होतं त्यावर एखादा नवीन मार्ग दिसू लागतो. कधीकधी एखादी कल्पना सुचते, कधी योग्य सल्ला मिळतो, तर कधी आपणच आधी केलेली चूक लक्षात घेते. हा बदलही त्यात अत्यंत महत्त्वाचा असतो. तिसरा संकेत म्हणजे योग्य माणसं आता आयुष्यात येऊ लागतात. जीवनात आता प्रत्येक गोष्ट आपण एकट्याने करू शकत नाही. काही वेळा योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं ही सुद्धा मोठी कृपा असते. एखादा मित्र योग्य मार्गदर्शन करतो, एखादा शिक्षक प्रेरणा देतो, एखादा नातेवाईक मदतीचा हात पुढे करतो किंवा एखादी संधी तुमच्यापर्यंत पोहोचते. अशा अनेक गोष्टी योगायोग वाटू शकतात, पण त्या तुमच्या प्रयत्नासोबत आलेल्या संधी असू शकतात. चौथा संकेत म्हणजे निराशेची जागा आशा घेऊ लागते. आधी प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता दिसायची, पण आता मन स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करू लागतं. संकट संपलेलं नसतं, पण त्याकडे पाहण्याची ताकद वाढलेली असते. हीच ताकद माणसाला शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायला मदत करते. अनेक भक्त एक चूक करतात, ते फक्त मोठ्या चमत्काराची वाट पाहतात, पण त्यामुळे रोज मिळणाऱ्या छोट्या कृपा त्यांच्या लक्षात येत नाही. विचार करा, जर तुमचं मन आधीपेक्षा शांत झालं असेल तरी तुमची ही पूर्वीपेक्षा जास्त धैर्याने अडचणीचा सामना करू शकता. जर तुम्ही नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवू लागला असाल तर हा देखील एक सकारात्मक बदल असेल. आणि अनेक वेळा अशाच बदलामधून मोठमोठ्या गोष्टींची सुरुवात होते. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे स्वतःमध्ये होणारा बदल. पूर्वी छोट्या गोष्टीवर राग यायचा, आता संयम वाढतो. पूर्वी सतत तक्रारी करायची सवय होत, आता कृतज्ञता वाढते.
पूर्वी प्रत्येक अपयशाने मन खचायचं, आता पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी निर्माण होते. हे बदल बाहेरच्या जगाला कदाचित दिसणार नाही, पण स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा परिणाम अनेकदा भक्ताच्या मनावर दिसतो. मात्र येथे एक गोष्ट समजून घेणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक चांगली घटना व प्रत्येक योगायोग याला चमत्कार म्हणणं योग्य नाही. आयुष्यात बदल घडण्यासाठी तुमचे प्रयत्न, तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमची श्रद्धा हे सर्व एकत्र आता काम करतात. स्वामींची भक्ती अनेकांना धैर्य, आशा आणि सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा देते आणि या प्रेरणेमुळे माणूस अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे जीवनात सुधारणा दिसू लागते. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात असे काही आता छोटे छोटे सकारात्मक बदल दिसू लागले असतील तर त्यांचं स्वागत करा. त्यांना कमी समजू नका. मोठ्या मनोकामना अनेकदा छोट्या पावलानेच पूर्ण होतात. प्रत्येक दिवस हा एक नवीन टप्पा असतो. प्रत्येक छोटा बदल तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या थोडं आता अधिक जवळ घेऊन जात असतो. आजपासून एक नवीन सवय लावा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज माझ्या आयुष्यात काय चांगले घडलं. ते किती छोटं असलं तरी त्याची नोंद मनात ठेवा. कदाचित आज एखाद्या समस्येचं उत्तर सापडलं असेल, कदाचित आज मन थोडंसं शांत राहिलं असेल, कदाचित आज तुम्ही निराश न होता पुन्हा प्रयत्न केला असेल. या छोट्या गोष्टींची कदर केली तर तुमचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होईल. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही, खरी कृपा म्हणजे मनाला मिळालेली स्थिरता, योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी, संकटात न खचण्याचं धैर्य आणि प्रयत्न सुरू ठेवण्याची प्रेरणा. या गोष्टी मिळाल्या तर मनोकामना पूर्ण होण्याचा प्रवास अधिक मजबूत होतो. जर तुम्ही हा संपूर्ण संदेश मनापासून ऐकला असेल तर मला एक विश्वास आहे की आज तुम्ही इथून फक्त एक व्हिडिओ पाहून जाणार नाही, तर मनात एक नवीन आशा, नवीन धैर्य आणि स्वामी समर्थांवरील आणखी दृढ विश्वास घेऊन उठाल. लक्षात ठेवा, मनोकामना पूर्ण होण्यापूर्वी स्वामी अनेकदा आपल्या मनाला मजबूत करत असतात. कारण कमकुवत मनाला यशाची किंमत समजत नाही, पण श्रद्धेने घडलेले मन प्रत्येक संकटावर मात करू शकतं. म्हणून आजपासून एकच गोष्ट करा. परिस्थिती कितीही कठीण असली, किती अडथळे आले, किती वेळ लागला तरी स्वामींचा हात कधीही सोडू नका. तुमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा, चांगले कर्म करत राहा आणि मनात नेहमी हा विश्वास जिवंत ठेवा की योग्य वेळी स्वामी समर्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग नक्कीच उघडतील. जर या संदेशामुळे तुमच्या मनाला थोडाही आधार मिळाला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकदा श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट पाहून अनेक स्वामी भक्तांचाही विश्वास अधिक दृढ होईल. हा संदेश ज्या व्यक्तीच्या मनात आज एखादी अडकलेली मनोकामना आहे अशा आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना किंवा मित्रांना नक्की शेअर करा. कदाचित स्वामींचा हा संदेश त्यांच्यासाठी आशेचा एक नवीन किरण ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा श्रद्धा, प्रेरणा आणि स्वामी समर्थांच्या कृपामय संदेशासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिसणारे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.